रमेशभाई कदम 15 ते 16,000 पर्यंत जाऊ शकतात आणि 2 नंबरचे जे उमेदवार असतील ते 11-12,000 पर्यंत जाऊ शकतील. या निवडणुकीमध्ये रमेशभाई कदम हे नगराध्यक्ष होतील हे नक्की आहे. कोणती निवडणूक असली की मग लोकसभा असो, विधानसभा असो, नगरपालिका निवडणूक असो, त्याचं अचूक भविष्य म्हणजे आपण म्हणलं तर किती आकडेवारी म्हणा, किती मतं मिळणार हे सांगणारे इम्तियाजभाई मुकादम म्हणजे आज ते स्वतः शरद पवार गटातून प्रभाग क्रमांक 3 म्हणून निवडणूक रिंगणामध्ये 3 मधून निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत. ते आपल्या बरोबर स्वागत आहे तुमचं नवराष्ट्रामध्ये. नमस्कार. काय सांगाल एकंदरीत तुम्ही स्वतः या निवडणूक रिंगणामध्ये अजूनपर्यंत अनेक भविष्य वर्तवले, ती खरी ठरलीत, काय सांगाल? या निवडणुकीमध्ये रमेशभाई कदम हे नगराध्यक्ष होतील हे नक्की आहे. रमेशभाई कदम आजच्या घडीला 13,000 मतापेक्षा जास्त वर आहेत. 2 नंबरचे उमेदवार उमेश सकपाळ असतील. काय असेल एकंदरीत मतांचा फरक? म्हणजे आपण ते आकडेवारी आहेत मान्य करतोय, पण काय असेल एकंदरीत म्हणजे किती मतदान होईल? कारण 45,000 वोटिंग आहे, आपल्याला किती मतदान होईल आणि किती मतदान 65% मतदान झालं तर 28,000 होईल. त्याच्यानंतर 70% झालं तर 30,000 होईल. तर 30,000 जर आपण गृहीत धरलं तर 14-15,000 मतं जे घेतील तो उमेदवार निवडून आलेला असेल, किंवा जो उमेदवार 1 नंबरला असेल त्याचे मतदान तेवढं असेल. पण आज 15,000 बाकीच्या 15,000 किती मिळतील? उमेश सकपाळला किती मिळतील, काय सांगा? आजच्या घडीला युती आणि आघाडी असे आहेत. मतांचं स्थलांतर होऊ शकतं. आघाडी आणि युती उमेदवारांच्यावर अवलंबून आहेत. रमेशभाई कदमांचा एक प्लस पॉईंट आहे, त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. 30 वर्षाचा त्यांना नगरपालिकेतला अनुभव आहे. ते लोकांच्या सुखदुःखात जास्त जातात. त्यामुळे रमेशभाई कदम हेच आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत असं मला दिसतं. किती मतांनी येतील काय कधी? रमेशभाई कदम 15 ते 16,000 पर्यंत जाऊ शकतात आणि 2 नंबरचे जे उमेदवार असतील ते 11-12,000 पर्यंत जाऊ शकतील. थोडे बाकीचे जे आहेत इतर उमेदवार कशा, आता असं डायरेक्ट बोलणं बरोबर नाही, पण सांगा ना तुमचं भविष्य. आता ही जी हे घेतल्यानंतर जी फूट पडलेली आहे पक्षामध्ये, त्यामध्ये सुधीर शेठ शिंदे आणि लियाकत शाह हे जवळजवळ 2,500 मतं त्यांना दोघांना मिळतील. आणि भोजने बाकीचे जे उमेदवार आहेत ते सर्व 1,500 मतामध्ये असतील. हा, ठीक आहे. आता तुम्ही अचूक अंदाज व्यक्त केला, आता तो अचूक ठरतोय काय हे पाहणं आपल्या तीन समजेल. पण आता तुम्ही स्वतः निवडणूक रिंगणामध्ये उतरलात प्रभाग क्रमांक 3 मधून, काय सांगाल? मला निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. मी आता आजच्या घडीला मी 1 नंबरवरच आहे. कसं काय? माझे स्वतःची ओळख आहे, पक्षाचं मतदान आहे. भास्कर शेठ जाधव, रमेशभाई कदम यांच्यासारखे मातब्बर नेते माझ्या मागे आहेत. त्यामुळे मी निवडून येण्याची जास्त शक्यता. प्रभागामध्ये फिरताय, काय नेमका अनुभव येतोय? प्रभागामध्ये वातावरण चांगलं आहे, अनुकूल आहे. प्रचार दरम्यान तुम्हाला काय प्रश्न समोर येतात? प्रश्न आता हॉटमिक्स रस्ते पाहिजेत, आम्हाला बंदिस्त गटारे पाहिजेत, मचूळ पाण्याचा प्रश्न आहे. आमच्या इथे पेठमामध्ये गोठ्याचा प्रश्न आहे. एक वादग्रस्त गोठा आहे, त्याचा लोकांना भयंकर त्रास होत आहे. गटारातून शेणाचं पाणी जात आहे. रस्त्यावर शेणाचे फोप पडलेले आहेत. शेजारी 2 मशिदी आहेत, त्यांना त्रास होत आहे. तर हे प्रमुख विषय आहेतच. त्याच्यानंतर आम्हाला इथे वाहतुकीची कोंडी होते या रस्त्याच्या पार्किंगचा मुद्दा. त्याच्यानंतर आमची जी फरशी आहे, वालोपे फरशी, ही 2 पदरी तरी झाली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही मागणी करणार. सर्व आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करणार त्या गोष्टी. किती मतदान आहे तुमच्या प्रभागात? आपल्या प्रभागात 3500च्या वरती मतदान आहे. काय वाटते किती मतदान होऊ शकेल? मतदान जवळजवळ 2400च्या दरम्यान होऊ शकतं. 2200 ते 2400 मतदान होऊ शकतं. तुमच्या समोरचे जे विरोधक आहेत त्यांच्यावरती काय सांगाल? आहे, सर्व कार्यकर्ते चांगले आहेत. आता माझ्यामध्येच पक्षामधलाच एक उमेदवार आहे, त्याला खरं म्हणजे एबी फॉर्म मिळाला होता, तर त्यांनी एबी फॉर्म त्याचा लिहिताना चुकला. तो परत अपक्ष उभा राहायला नको पाहिजे होता. हे आमच्याच गावातले अब्दुल कादिर इब्राहिम मुकादम आहेत. माझं नाव इम्तियाज अब्दुल कादिर मुकादम. तर त्या दोघांच्या नावामध्ये साम्य असल्यामुळे लोकांची पण जरा जमलिंग मध्ये जातात. म्हणजे मतदार संभ्रमात आहे. संभ्रमात आहेत. एकंदरीत आता तुम्ही तुमचं नेमकं व्हिजन काय ते सांगा.
विजन ज्या अडीअडचणी आहेत लोकांच्या, ज्या आमचे जे प्रश्न आहेत तेच आम्ही बघणार. शहरातले बरेच प्रश्न आहेत प्रलंबित. शहराचा मुद्दा राहिला बाजूला, प्रभागाचा मुद्दा सांगा काय. प्रभागातले तर दुसरे काय करणार, स्ट्रीट लाईट, गटर, रस्ते, हॉटमिक्स, हेच मुद्दे असतात प्रभागात. दुसरं काय असणार? इम्तियाजबाई बरेच वर्ष राजकारणामध्ये आहात, पत्रकारितेमध्ये पण जवळून पाहतात. इम्तियाजबाई, चिपळूण शहराचा विकास झालाय का? चिपळूणचा जेवढा विकास व्हायला पाहिजे तेवढा झालेला नाही. आज आमच्या नगरपालिकेची अवस्था बिकट आहे. सर्वच गोष्टी, फक्त ज्या शहरातले मध्यवर्ती रस्ते ते चांगले आहेत, बाकी शहरातल्या सगळ्या रस्त्यांची पूर्णपणे वाट लागलेली आहे. इम्तियाजबाई, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एखादा झोनचा मुद्दा उपस्थित होता. 5 आपल्याला झोन आहेत, त्याबद्दल काय सांगा? घरपट्टीचा मुद्दा असा उपस्थित होतोय. घरपट्टी खरं म्हणजे कमी असायला पाहिजे. 5 झोनमध्ये जे दर आहेत ते वेगवेगळे आहेत. हायवेच्या जवळचा दर वेगळा आहे, गावातला दर वेगळा आहे. तर ते लोकांच्या कमी दर झाले पाहिजेत. इम्तियाजबाई, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ग्रॅव्हिटीचं पाणी येण्याचे प्रकरण जे आहे ते असं खूप असतंय. कारण आपण जर पाहिलं तर प्रचाराचा मुद्दा ठरतोय, काय सांगाल? ग्रॅव्हिटी पाणी योजना का रखडली, तिचा पाठपुरावा केला पाहिजे. नगराध्यक्ष पदाचे रमेशभाई कदम, उमेदवार रमेशभाई कदम यांनीच ही ग्रॅव्हिटी पाणी योजना सुरू केली होती आणि त्याचा पाठपुरावा ते करतील. एकंदरीत त्याच्यावरती श्रेयाची लढाई इम्तियाजबाई सुरू झाली होती. म्हणजे आपण पाहिलं तर ग्रॅव्हिटीची पाणी नेमकी कोणी आणली, आता त्याच्यावर वाद सुरू होता. खरंच त्या ठिकाणी जोरवाद ठेवले गेले आहेत काय? भाई असं म्हणतात की मी पाणी रिझर्व केलं होतं, दुसरे असे म्हणतात की त्याला त्या ठिकाणी जोरवाद ठेवले गेले होते. एक वाद शेतकऱ्यांसाठी, एक चिपळूणकरांसाठी. काय सांगाल तुम्ही? कालचं जे एकंदरीत मी बघितलं वातावरण जे होतं तिथे, सागरचं कट्टा, तर भाई बोलतात तेच बरोबर आहे. कारण भाईंना अनुभव आहे आणि भाईंनी जास्त कारकीर्द आपली नगरपालिकेत घालवलेली आहे. मुळात आपल्याला 2021ला पूर येऊन गेला होता आणि पुरांताची अवस्था खूप बिकट होती, पण गळीतला काळ काढला गेलाय. महाडला जो निधी आला होता चिपळूणला मिळाला नाही इम्तियाजबाई, आणि तसा निधी आपल्याला मिळाला असता आज तो गाळ पण काढला गेला असता. मुळात आज सुद्धा चिपळूणकर भयमुक्त झालेला नाही. चिपळूणच्या लोकांना भीती वाटते. तर काय केलं पाहिजे नेमकं? गाळ सतत काढत राहायला पाहिजे, कारण गाळा भरत जाणार. आता वाळूचंच उदाहरण घ्या. वाळू नेहमी काढली जाते, परंतु ऑटोमॅटिक ती वाळू नदीमध्ये परत जमा होत असते. करबवण्या फाट्यापर्यंत वाळूचा साठा काढला जातो. तर आता वाळू उत्खनन पण जोरात चालू आहे. त्याचा फायदा उद्या पाण्याचा निचरा फास होईल. इम्तियाजबाई, आपण दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा बोलतो. कोलटेड धरणात पाणी सोडल्यामुळे चिपळूणला पाणी भरतं, हा लोकांचा गैरसमज आहे. त्याबाबत काय नेमकं केलं पाहिजे? कारण लोकांमध्ये अजूनचा भीती कायम आहे. कारण आज यावर्षी पाऊस खूप जास्त पडलाय, त्या दृष्टीने काय केलं पाहिजे? आपल्याकडे जो पूर आला होता तर त्यावेळी मला असं वाटतंय की पूर हा पाणी सोडल्यामुळे नेमका आलेला नाही. कोळकेवाडी धरणाच्या अगोदर कुठेतरी ढगफुटी झालेली आहे आणि त्यामुळे पाणी साठून धरण फुटण्याची शक्यता असल्यामुळे धरणातलं पण पाणी त्यावेळेला सोडलं गेलेलं होतं. नाही इम्तियाजबाई, चुकीचं म्हणताय तुम्ही. मुळात तसं काय झालं नव्हतं. धरण जे परिसरात आहे त्या ठिकाणी पाऊस जरी झाला असला तर धरणातून पाणी सोडलं गेलं नाही. त्या ठिकाणी जनरेशन जे होतं ते जनरेशनच्या माध्यमातून जे पाणी येतं ते आपण धरणातून पाणी काही सोडतो इम्तियाजबाई, की ज्या टायमाला गेट असतं ते गेट ओपन केलं जातं, धरणाला पण सोडलं जातं. पण तसा प्रकार घडलेला नाही. दुसरी गोष्ट आपण जर इम्तियाजबाई बोलले, त्या ठिकाणी आपल्याकडे घरपट्टीचा मुद्दा आहे, पार्किंगचा मुद्दा सध्या होतो. काय सांगायचं? पार्किंग करून 1-2 किलोमीटर बाजारपेठेमध्ये चालणार लोक कशी? पार्किंग कुठे आहे? आपल्या मापारी मोहल्ल्यामध्ये पार्किंग, तिथं गाड्या पार्क करून बाजारपेठेत जायचं. तर पार्किंग जवळ कुठेतरी असलं पाहिजे. तुम्ही लोकांना सांगाल 1-1.5 किलोमीटर चाला, तर तसं ते होणार नाही. पार्किंगची व्यवस्था जवळपास पाहिजे. इम्तियाजबाई, केंद्रामध्ये सरकार पाहिलं तर भाजपचं आहे, राज्यामध्ये पाहिलं तर युतीचं सरकार आहे, आणि अशा परिस्थितीत तुम्ही असं म्हणताय की रमेशभाई कदम निवडून येतील. मग निधीचा मुद्दा? निधी आता रमेशभाई कदम, आता पालकमंत्री जे आहेत उदयजी सामंत, ते पूर्वी एकाच पक्षामध्ये होते. आताचे आमदार आहेत शेखर सर निकम, हे सर्व एका पक्षाचे होते. आमदार शेखर निकम पण नाराज दिसून येतात ना इम्तियाजबाई? नाही, तो विषय निधीचा नाही येणार. तर हे दोघंही रमेश रावांना मदत करतील, कारण हे दोघेही रमेश रावांचे एकेकाळातले फॅन आहेत, चाहते आहेत. एखादी कुठली गोष्ट असते इम्तियाजबाईंना चांगली माहिती असते. इम्तियाजबाई, अशी माहिती आम्हाला कळली की तुम्हाला खूप चांगली माहिती असते. शेखर निकम रमेश म्हणजे एक गुप्तबळी झाली का हो? असं ऐकिवात आलं होतं की मुंबईमध्ये कोणतरी 3 नेते बसले. आता ते 3 नेते नेमके कोण होते याचा आपल्याकडे काही पुरावा नाही. एक मोठा गोप्यस्फोट या ठिकाणी इम्तियाजबाईंनी केलाय. मुंबईमध्ये 3 नेते बसले होते. आता ते 3 नेते नेमके कोण? इम्तियाजबाई, खरं सांगा, 3 नेते नेमके कोण? इम्तियाजबाई, काय बघा, निवडणूक आहे, तुम्ही अभ्यासक आहात, तुम्ही विश्लेषक आहात,
कोण ते 3 नेते नावं सांगा इम्तियाज भाई, असं काय नाही ना. नावं ते मी प्रत्यक्ष बघितलेली नाही, तुम्हाला पाहिलेली कशी नाही. माहिती मिळाली 3 नेते आता वर्तमानपत्रातनं पण बातम्या त्या आल्या होत्या, असा विषय. कधी बसले होते? आणि निवडणुकीच्या अगोदर 1 महिन्यापूर्वी अशी काय बैठक झाली होती, आपल्याला त्याचं काय माहिती नाही खरं खोटं काय ते, पण ती तुम्हाला वर्तमानपत्रात वाटतं असं होऊ शकतं चिपळूणमध्ये 3 नेते एकत्र येऊन भाईना आता विजय करू शकतात? विकासासाठी बसले असतील, विजय कशाला? तुम्हाला असं वाटतंय की 3 नेते एकत्र भाईना विजय करू शकतात? प्रत्येक जण आपापल्या पक्षाचंच काम करतोय असं दिसतंय अजूनपर्यंत. भाई निवडून जे येतील ते त्यांच्या कर्तृत्वावर येतील, ते लोकांच्या ज्या सुखदुःखात जात आहेत, रोज नेहमी जातात. आम्ही गेली अनेक वर्ष मी पाहतोय, कुठे काय असलं तर भाईंच्या एवढं कोणी पण सुखदुःखात आमदार जात नाही. शेखर निकमांची भूमिका निर्णायक ठरू शकते असं म्हटलं जातंय. तुम्हाला काय वाटतं? आमदार शेखर निकम रमेशभाई शेखर कदमांना मदत सर करतील? हे पण पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच आहेत, एकत्र जी राष्ट्रवादी होती त्याचेच आहेत. आणि ही 2 राष्ट्रवादी जरी वेगळी झालेली असली तरी रमेशराव कदम हे ज्येष्ठ नेते असल्यामुळे, त्या राष्ट्रवादीचा कोणी उमेदवार नसल्यामुळे ती सुद्धा जी मतं आहेत ती रमेशरावांकडे म्हणजे वळतील. शेखर निकम असं करते सर तुम्ही नाही शेखर सर कशाला करतील? शेखर सर मतदार आहेत ना, कार्यकर्ता सांगतील, कार्यकर्ता मतदार. सांगतील. नाही इम्तियाज भाई, नाही ते लपून छपून बोलू शेखर नका. सरांनी सांगायला काय विश्लेषक आहात तुम्ही, लपून छपून बोलू शेखर नका. सरांनी सांगायची गरज नाही. मतदार सुज्ञ आहेत, ते ऑटोमॅटिक फिरतील इकडे ठीक आहे. रमेशरावांच्या. मतदारांना काय आव्हान करू इच्छिता तुम्ही, जे प्रभागात उभे आहेत ते मतदारांना काय आव्हान करू इच्छिता? आत्ताच्या जी ही परिस्थिती आहे त्यामध्ये नगरपालिकेमध्ये अनुभव असलेला नेता पाहिजे, नगराध्यक्ष पाहिजे, आणि ते रमेशभाई आहेत, ते आपलं काम व्यवस्थित करतील. अनुभवी असलेले रमेशभाई कदमच पाहिजेत असं मत व्यक्त केलं. दुसरी गोष्ट, 3 नेते मुंबईमध्ये एकत्र बसले होते आणि ते आता नेमके नेते कोण इलेक्शन नंतर समजणार आहे, कारण विश्लेषक आहेत, अचूक आकडेवारी पण सांगतात. तिसरी गोष्ट, शेखर निकम मतदान करणार की नाही हे पण एक गोपनीय गोष्ट सांगितली, म्हणजे काही गोष्टी हातच्या पण ठेवल्या आहेत. आता बघूया 3 जागा नेमकं होतं का. कॅमेरामॅन सायशक सर, निसा शेख, महाराष्ट्र चिपळूण.